श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील पावित्र्य, शांतता आणि भाविकांच्या सुरक्षित दर्शनासाठी श्री गजानन महाराज संस्थान प्रशासनाने मोबाईल वापरावर सक्त बंदी लागू केली आहे। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच भाविकांनी मोबाईल बंद ठेवणे बंधनकारक आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे। संस्थानच्या या निर्णयामागे दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी, मंदिरातील शिस्त आणि भाविकांच्या सुरक्षेचा विचार असल्याचे सांगितले जात आहे। अनेकदा मोबाईलवर बोलणे, फोटो व्हिडिओ काढणे किंवा सोशल मीडियासाठी गर्दी करणे यामुळे दर्शन व्यवस्थेत अडथळे निर्माण होत असल्याचे संस्थानच्या निदर्शनास आले होते। त्यानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आलाय। संस्थानने स्पष्ट केलंय की मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना आढळल्यास संबंधित भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल। त्यानंतर मोबाईल परत मिळवण्यासाठी वेळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो। त्यामुळे भाविकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दररोज हजारो भाविक श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात। या सर्वांना कोणतीही अडचण न होता शांत आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी संस्थानने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे। संस्थान व्यवस्थापकाने भाविकांना सहकार्य करण्याचे विनम्र आवाहन करत नियमांचे पालन करा आणि श्रींच्या दर्शनाचा शांततेत लाभ घ्या असा संदेश देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे अकोट प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। वलगाव येथे जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या उद्देशाने समृद्ध शेती प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप 2026 अभियानात ग्रामस्थांनी आणि शेतकरी बांधवांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविलाय। सबा सिक्ची मेडिकल बेलसरे यांच्या वाड्या परिसरात आयोजित या बैठकीमध्ये शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमात डॉक्टर दिलीप काळे, राजूभाऊ जोशी, प्रमोदभाऊ जोशी, गजानन दादा कडू, सरपंच निजामुद्दीन, प्रशांत पाटील, प्रमोद पोहकार, नितीन बलोदे, पिंटू तिनखेडे, नामदेव झाकर्डे, विजय बोबडे मेहरे, अशोक तिनखेडे तसेच द्वारकादास लड्डा यांनी सक्रिय सहभाग घेत ग्रामस्थांना समृद्ध शेतीचे महत्त्व पटवून दिले। यावेळी पाणी फाउंडेशनचे निमंत्रक नितीन पाटील मुळे, जिल्हा समन्वयक जयकुमार सोनुले यांनी एकत्रित शेतीतून समृद्धीचा मार्ग दाखवला, तर वडतर मॅडम यांनी वॉटर कप स्पर्धेची माहिती देत गावाच्या सहभागासाठी आवश्यक नियोजन आणि श्रमदानाचे महत्त्व स्पष्ट केले। तसेच कृषी सहाय्यक जाधव साहेब यांनी जलसंधारण, मृदसंवर्धन, बीज प्रमाणीकरण, बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले। सोबतच शेतीसाठी पाण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। गावाच्या विकासासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाई रोखण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। वलगावच्या या सहभागामुळे परिसरात जलजागृतीचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शेतकरी कुटुंबियातील कन्येने यशाचे शिखर गाठत वलगाव गावच्या शैक्षणिक लौकिकात मानाचा तुरा रोवला आहे। वलगाव येथील शेतकरी अविनाश भोगे यांची कन्या कुमारी युक्ती वंदना अविनाश भोगे हिने इयत्ता 10वीच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय। या अभूतपूर्व यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केलाय। यामध्ये राजेंद्र जोशी, शारदा नारायण कृषी विज्ञान मंडळ, गजानन कडू जीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज, शाह कयूम शाह महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाज भूषण तसेच नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल यांचा समावेश आहे। मान्यवरांनी कुमारी युक्ती हिला पुष्पगुच्छ देऊन गौरव केलाय, तर तिच्या आईवडिलांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय। एका शेतकरी कुटुंबातील मुलीने जिल्ह्यात प्रथम येत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे। वलगावच्या शैक्षणिक क्षेत्रात नवे पर्व निर्माण करणाऱ्या या कृषी कन्येवर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील उज्ज्वल आणि यशस्वी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे। आता माझे आदर्श माझे आई बाबाच आहे। माझं नाव अविनाश माणिकराव भोगे, मी शेतकरी आहे, शेतीचं काम वगैरे करतो।
ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित फेब्रुवारी 2026च्या माध्यमिक शाळेत शाळा प्रमाणपत्र SSC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तिवसा येथील सनराइज इंग्लिश स्कूल तिवसा येथील वीरू नितीन चौधरी यांनी 91.7% गुण मिळवून उल्लेखनीय व दैम्यमाज यश संपादन केलंय. या घवघवीत यशामुळे शेंदुरजना बाजार येथे संपूर्ण आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वीरू हा शेंदुरजना बाजार येथील BCI क्षेत्र प्रवर्तक नितीन चौधरी यांचा मुलगा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश मिळवू शकले. हे वीरूने आपल्या निकालातून सिद्ध करून दाखविले. वीरूच्या या यशाबद्दल गावातील नागरिक तसेच आई वडील, सर्व शिक्षक, मित्रपरिवार आणि BCI प्रकल्पातील PU मॅनेजर वैष्णवी तालन, अर्पिता बद्रे, गायत्री चरडे, प्रवीण रामटेके, स्वप्नील दोडके, अंकुश मोरे, संतोष मेश्राम, चेतन लोणारे, संजय तल्हार, क्षेत्रप्रवर्तक यांनी अभिनंदन केले. तसेच त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा. अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 2 राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधील विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि उद्यान देखभालीबाबत संबंधित विभागांना कडक निर्देश दिले. या पाहणीमध्ये फरशी स्टॉप, दस्तूरनगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील नाला, कवरनगर परिसरातील नाले व रस्ते, VIP अपार्टमेंट शेजारील नाला, शंकरनगरचा नाला तसेच केडिया नगर उद्यान परिसराचा समावेश होता. पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी सर्व नाल्यांची नियमित व सखोल स्वच्छता करून त्यातील गाळ तातडीने उचलण्याचे निर्देश दिले. नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांविरोधात सातत्याने कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आलाय. रहिवासी भागातील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच धोकादायक व वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून रस्ते व पादचारी मार्ग मोकळे ठेवावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले. केडिया नगर उद्यानाची पाहणी करताना उद्यान परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी आकर्षक ठेवण्यावर भर देण्यात आलाय. नियमित देखभाल, पाणी पुरवठा आणि हरितक्षेत्र संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दरम्यान नाल्यात कचरा टाकताना एक नागरिक आढळून आल्याने अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निदर्शनानुसार संबंधितांवर तात्काळ 500 रुपयाचा स्पॉट फाईन आकारण्यात आलाय. या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, पद्मजा कौंडन्य, नंदा सावदे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, स्वानी श्रीकांत डवरे, शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ्य निरीक्षक पवन चावरे, मिथुन वाघमारे तसेच स्टिप्यून कोनार्क कंपनीचे सुपरवायझर आदी उपस्थित होते. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.